नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रॅक्टिस सेट 9.2 सोडून पाहणार आहोत। तर सुरुवात करूया वेळ न घालवता। बघा, जॉन सोल्ड बुक्स वर्थ ₹4,500 फॉर अ पब्लिशर। जॉनने काय केले, 4,500 रुपयांची पुस्तकं विकली। फॉर दिस ही रिसिव्ड 15% कमिशन, आणि त्याचं त्याला कमिशन किती मिळालं, 15% म्हणजे 15% कमिशन मिळालं। कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द टोटल कमिशन जॉन ऑब्टेन। तर जॉनला एकूण किती कमिशन मिळालं ते शोधण्यासाठी खालची ऍक्टिव्हिटी पूर्ण करा। तर आता पहिला आपल्याला विचारले सेलिंग प्राइस ऑफ बुक्स। तर किती रुपयांना विकली होती पुस्तकं त्याने, 4,500। मग त्याची सेलिंग प्राइस किती आहे, 4,500। रेट ऑफ कमिशन, कमिशनचा रेट किती आहे, 15%। किती आहे, 15% आहे। मग इथे लिहिणार आपण 15%। पुढे कमिशन ऑब्टेन, आता त्याला किती कमिशन मिळालं ते आपल्याला शोधायचं आहे। तर मित्रांनो बघा, एकूण किंमत किती आहे, 4,500 बरोबर। 4,500 पैकी त्याला कमिशन किती मिळालेलं आहे, 15%। म्हणजे 4,000च्या 15% आपल्याला शोधायचे, म्हणून काय आपण घेणार 15% म्हणजे 15/100। ओके, तर आता काय करूया, 0 ला 0 कट होणार, खालचा एक 0 वरचा एक 0, खालचा एक 0 वरचा एक 0, आणि काय करणार आपण या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार। 15 मल्टिप्लाय बाय 45, 15 ने 45 ला मल्टिप्लाय केलं तर मित्रांनो येतात 675। मग जॉनला किती कमिशन मिळालं, 675 रुपीज एवढं कमिशन त्याला मिळालेलं आहे। ओके, हा प्रश्न समजला असेल तर आपण आता पुढचा क्वेश्चन पाहूया। आता मित्रांनो क्वेश्चन नंबर 2 मध्ये बघा काय दिले, बघा रफिक आहे, रफिक सोल्ड फ्लावर्स वर्थ ₹15,000 बाय गिव्हिंग 4% कमिशन टू द एजंट। म्हणजे काय करतो, रफिक 15,000 रुपयांची फुलं विकतो आणि कमिशन किती देतो, 4% कमिशन देतो। कमिशन म्हणजे काय असतं मित्रांनो, जे एजंट असतात ना त्यांना मिळणारी जी रक्कम असते त्याला म्हणतात कमिशन। आता 15,000ची फुलं विकल्यानंतर त्याला 4% कमिशन द्यावं लागतं, आणि आपल्याला विचारले फाइंड द कमिशन ही पेड। तर त्याने किती कमिशन दिलं हे आपल्याला शोधायचं आहे, आणि फाइंड द अमाऊंट रिसिव्ह बाय रफिक, तर ते आपल्याला शोधायचं आहे। तर कसं शोधायचं बघा, या ठिकाणी आपल्याला काय लिहायचंय, मग सेलिंग प्राइस लिहायची। क्वेश्चन नंबर 2 आहे हा, सेलिंग प्राइस लिहायची। सेलिंग प्राइस आहे, किती रुपयाची फुलं विकली त्याने 15,000 रुपीजची फुलं विकली, तर 15,000 रुपीज ही काय झाली त्याची सेलिंग प्राइस। कमिशन किती दिलं त्याने, पर्सेंटेज ऑफ कमिशन म्हणूया, पर्सेंटेज ऑफ कमिशन किती दिलंय बघा, 4% दिलंय बघा, आहे का 4% दिलंय। मग इथे काय लिहिणार आपण, पर्सेंटेज ऑफ कमिशन 4%। तर आपल्याला विचारलंय त्याने कमिशन किती दिलं एजंटला। ओके, एजंटला किती पैसे दिलं, सॉरी बरोबर, त्याने एजंटला किती कमिशन दिलं आणि त्याला किती पैसे राहिले ते आपल्याला विचारलेलं आहे। तर आता आपण पहिल्यांदा काढूया कमिशन। कमिशन किती भेटलं ते आपल्याला काढायचं आहे। कमिशन किती भेटलंय, एजंटला कमिशन किती दिलंय त्याने, 4% दिलंय। कमिशन कुणाला दिलंय, त्याने एजंटला दिले बरोबर, म्हणजे 4% जी रक्कम आहे तो ती कुणाला देणार आहे, एजंटला। 4% म्हणजे 4/100। किती पैकी दिलंय ते कमिशन, 4% कितीचे काढायचे आपल्याला, 15,000चे, मल्टिप्लाय बाय 15,000। खालचा एक 0 गेला, वरचा एक गेला, खालचा एक 0 गेला, वरचा एक गेला, यांचं मल्टिप्लिकेशन 0 4 जा 0 आणि 15 4 जा 60, 600। कमिशन किती दिलं त्याने, कमिशन ₹600 काय दिलं, कमिशन दिलं। ओके, ₹600 काय दिलं, कमिशन दिलं। आता 15,000 पैकी 600 रुपये 600 रुपये त्याने कुणाला दिले, एजंटला दिले। मग आपल्याला काय विचारलेलं आहे, फाइंड द अमाऊंट रिसिव्ड बाय रफिक। तर रफिकला किती पैसे मिळाले,
ते आपल्याला शोधायचं आहे. मग आपण या ठिकाणी काय म्हणणार, अमाऊंट रिसिव्ड बाय रफिक. एकूण पैसे किती होते 15,000. 15,000 मधून एजंटला किती दिले त्याने 600. मग उरले किती 14,400. किती उरले 14,400 रुपीज उरलेले आहेत. ओके, 14,400 उरलेले आहेत. बरोबर. मग आता आपण फायनल आन्सर लिहूया. कमिशन पेड बाय रफिक, कमिशन पेड बाय रफिक, किती कमिशन दिलं त्याने इज ₹600 अँड द अमाऊंट रिसिव्ड बाय रफिक इज किती मिळाली त्याला 14,400. तर अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे. ओके, आता आपण क्वेश्चन नंबर 3 पाहूया. मित्रांनो, आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय दिले बघा. अ फार्मर सोल्ड फूड ग्रेन्स फॉर ₹9,200 थ्रू अॅन एजंट. एका शेतकऱ्याने धान्य विकले, 9,200 रुपयांचं धान्य विकलं, पण ते दलालाकडून विकलं, एजंटकडून विकलं. द रेट ऑफ कमिशन वॉज 2%. आणि दलालाचा जो रेट होता कमिशनचा तो किती होता, एजंटचा 2% होता. तर आपल्याला विचारलेला आहे हाऊ मच अमाऊंट डीड द एजंट गेट. एजंटला किती पैसे मिळाले ते आपल्याला विचारलेलं आहे. तर एजंटला मिळालेले पैसे किती असतात, जे कमिशन असतं ते एजंटला मिळतं. म्हणजे आपण काय शोधायचंय, कमिशन शोधायचे. बरोबर. पहिला आणि दुसरं गणित सोडवलं तसंच सोडवायचे. आता या ठिकाणी बघा, पहिल्यांदा किती रुपयाचं धान्य विकलं त्याने, ती आहे त्याची सेलिंग प्राइस. किती रुपयाचं धान्य विकलं 9,200 रुपयाचं धान्य विकलं. बरोबर. आणि पर्सेंटेज ऑफ कमिशन, कमिशनचा रेट किती आहे, किती आहे 2% आहे. पर्सेंटेज ऑफ कमिशन किती आहे 2% आहे. आणि एजंटला किती पैसे मिळाले म्हणजेच कमिशन किती आहे ते आपल्याला शोधायचं आहे. आता कमिशन बघा किती आहे. कमिशन एकूण सेलिंग प्राइस किती आहे 9,200. बरोबर. आणि कमिशन किती आहे 2%. 2% म्हणजेच 2/100. खालचा एक 0 गेला, वरचा एक गेला, खालचा एक गेला, वरचा एक गेला. बरोबर. आता मल्टिप्लिकेशन करूया. 2 2 जा 4, 2 9 जा 18. कमिशन किती आहे 184 रुपीज. कमिशन किती आहे ₹184. 184 रुपीज हे काय आहे कमिशन आहे. म्हणजेच एजंटला किती पैसे मिळाले 180 रुपीज मिळाले, 84 रुपीज मिळाले. मग या ठिकाणी म्हणूया द एजंट गॉट ₹184 ॲज कमिशन. एजंटला कमिशन म्हणून 184 रुपीज मिळाले. तर अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे. आता मित्रांनो क्वेश्चन नंबर 4 पाहूया. मित्रांनो, आता क्वेश्चन नंबर 4 बघा काय आहे. क्वेश्चन नंबर 4 बघा. उमाताई परचेस फॉलोइंग आयटम्स फ्रॉम अ खादी भांडार. खादी भांडारातून उमाताईंनी खालील गोष्टी खरेदी केलेल्या आहेत. काय आहे बघा. 3 sarees फॉर 560 रुपीज इच. 560 रुपयांची एक साडी, अशा 3 साड्या घेतलेल्या आहेत. 6 बॉटल्स ऑफ हनी फॉर 90 रुपीज इच. एक बाटली 90 रुपयाला, अशा 6 बाटल्या घेतलेल्या आहेत. ऑन द परचेस शी रिसिव्ड अ रिबेट ऑफ 12%. हाऊ मच टोटल अमाऊंट डीड उमाताई पे. तुम्ही इथं या ठिकाणी तुम्हाला रिबेट असा एक शब्द आलेला आहे. रिबेट म्हणजे थोडक्यात डिस्काउंटच असते की जी रिफंड म्हणतो आपण ज्याला, की आपल्याला ती तेवढे पैसे कमी करून आपल्याला मिळतात आपल्याला परत. एकूण रकमेतून जी काय किंमत होईल
ती 12% काय करायची, कमी करायची. ओके, त्याला म्हणायचं रिबेट. तुम्ही कसं रिफंड मानता, ॲमेझॉनवर मला रिफंड मिळालं, गुगल पेवर मला रिफंड मिळालं, तर हे रिफंड काय असतं, ठराविक किमतीचा ठराविक भाग काय केला जातो, परत दिला जातो किंवा ती रक्कम कमी केली जाते, त्याला म्हणायचं रिबेट. ओके, रिबेट म्हणजे थोडक्यात रिफंड आपण असं म्हणूया. ओके, रिफंड आल्यानंतर ते किती भरणार आपण त्याला ते काढायचं आहे. 12% कमी करायची एकूण किमतीतून आणि तेवढे पैसे उमाताईंना द्यावे लागणार आहेत. तर आता बघा कसं सोडवायचं, अतिशय सोपं आहे सोडवायला. आता या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला कॉस्ट प्राइस काढावी लागणार आहे. बघा या ठिकाणी म्हणतो कॉस्ट प्राइस ऑफ 3 sarees, 3 साड्यांची खरेदी किंमत. एक साडी आहे 560 रुपीजला, तर अशा 3 साड्या किती, 3 0 0, 3 6 18, कॅरी ओव्हर 1, 3 5 15 आणि 1 16. किती झाली 3 साड्यांची किंमत, 1680 रुपीज. अजून काय घेतलंय, 6 बॉटल्स ऑफ हनी फॉर रुपीज इच. कॉस्ट प्राइस ऑफ 6 बॉटल्स, 6 बॉटलची कॉस्ट प्राइस. एका बॉटलची प्राइस आहे 90, अशा बॉटल आहेत 6. 6 9 54, 540 रुपीज. ओके, तर आता काय करायचे बघा, टोटल कॉस्ट काढायची आहे आपल्याला. टोटल कॉस्ट एकूण किती खरेदी केलेली आहे, 1680 प्लस 540 म्हणजे किती झाली टोटल कॉस्ट, रुपीज 2220. बरोबर, हा ही झाली टोटल कॉस्ट. मग आता रिबेट, रिबेट किती असणार आहे बघा, रिबेट किती असणार आहे, रिबेट किती पर्सेंट आहे, 12% आहे. 12% म्हणजेच किती, 12/100. कितीचे 12% मिळणार आहे, 2220चे. बरोबर, मग आपण काय करणार, 0ला 0 गेला, 0ला 0 गेला, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करूया आपण. 12 2 24, 12 2 24, कॅरी ओव्हर 2, 12 2 24 आणि 2 6, पुन्हा 2 कॅरी ओव्हर आला, 12 2 24, 24 आणि 2 26 आणि त्याचा डिनॉमिनेटर आहे 10. बरोबर, मग हे पॉइंट मध्ये कसं लिहिणार आपण, 2 6 6 4. इथं एक नंतर एक 0 आहे म्हणून उजवीकडचा एक अंक सोडूया, एक अंक सोडला, 4 सोडला आणि इथं पॉइंट दिला. बरोबर, आता हे रुपीज मध्ये आहे म्हणून आपण पॉइंट नंतर 2 अंक असावेत म्हणून या ठिकाणी 0 देऊया. रिबेट किती भेटलं तिला, रिबेट किती आहे, 266.40 म्हणजे 266.40 रुपये काय होणार आहेत तिचे, कमी होणार आहेत. आणि तेवढे पैसे कमी करून काय करावे लागणार आहेत, तिला पैसे द्यावे लागणार आहेत. मग या ठिकाणी आपण म्हणूया अमाऊंट पेड. किती पैसे दिले त्याने, जी एकूण किंमत आहे, टोटल कॉस्ट जी आहे त्याच्यातून रिबेट काय होणार आहे, कमी होणार आहे. टोटल कॉस्ट आहे 2220, रिबेट आहे 266.40. बरोबर, आणि यांचं जर सबट्रॅक्शन केलं मित्रांनो तर ते येतं 1953.60. यांचं सबट्रॅक्शन केलं तर किती येणार आहे, 1953.60 रुपीज. एवढे अमाऊंट त्यांनी काय केलेली आहे, पेड केलेली आहे. ओके, मग आपण फायनल आन्सर काय लिहिणार, उमाताई पेड, उमाताई पेड रुपीज 1953.60. ओके, तर अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे. एकूण कॉस्ट काढायची आणि त्यातलं रिबेट जे आहे 12% ते काढायचं आणि एकूण किमतीतून ते मायनस करायचं. अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे. आता हा क्वेश्चन नंबर 4 होता. आता क्वेश्चन नंबर 5 पाहूया मित्रांनो. आता क्वेश्चन नंबर 5 सोडवूया. बघा काय आहे,
यूज द गिवन इन्फॉर्मेशन अँड फिल इन द बॉक्सेस विथ सुटेबल नंबर्स. ही माहिती वाचायची आहे आणि आपण काय करायचे, हे बॉक्स भरायचे आहेत. बघा आता, श्रीमती दीपांजली परचेस अ हाऊस फॉर ₹7,50,000 फ्रॉम श्रीमती लीलाबेन थ्रू अन एजंट. दीपांजलीने ₹7,50,000 लीलाबेन यांच्याकडून एक घर खरेदी केलं, बरोबर. पण ते कोणा थ्रू घेतलं, एजंट. त्यांच्यामध्ये दोघींच्या मध्ये कोण होता, एजंट होता घर खरेदी करताना. एजंट हॅज चार्ज 2% ब्रोकरेज फ्रॉम बोथ ऑफ देम. आता ही गोष्ट खूप महत्वाची बरं का. एजंटने ब्रोकरेज म्हणजे त्याची जी दलाली आहे, त्याचं जे कमिशन आहे ते दोघींकडून घेतलं. म्हणजे दीपांजलीकडून 2% घेतलं आणि लीलाबेनकडून पण 2% पैसे घेतले. ओके. तर आपल्याला प्रश्न पहिला विचारलाय, दीपांजली पेड डॅश ब्रोकरेज फॉर परचेसिंग द हाऊस. तर दीपांजलीने किती ब्रोकरेज दिलं ते आपल्याला पहिल्यांदा शोधायचे. दीपांजलीने किती ब्रोकरेज दिलंय, 2% दिलंय, बरोबर की नाही. 2% म्हणजे 2/100. कशाच्या, एकूण किमतीच्या. एकूण किंमत किती आहे, 7,50,000. आता 7,50,000चे 2% काढायचे. बघा कसे येत आहेत. खालचा एक 0 गेला, वरचा एक गेला, खालचा एक 0 गेला, वरचा एक गेला. 7,500 मल्टिप्लाय बाय 2. 7,500ला 2 ने गुणल्यावर किती येणार आहे, 15,000 येणार आहे. म्हणजे दीपांजलीने किती ब्रोकरेज दिलं, किती दलाली दिली एजंटला, ₹15,000 दिले. आता पुढे, श्रीमती लीलाबेन पेड ब्रोकरेज ऑफ ₹. तर लीलाबेनने किती दिलं ब्रोकरेज, तेवढंच दिलं. दीपांजलीने पण 2% दिलं आणि लीलाबेनने पण 2% दिलं. आणि 7,50,000चे 2% म्हणजे किती काढलेत आपण, 15,000. ओके. मग इथे येणार 15,000 ₹15,000. आता टोटल ब्रोकरेज रिसिव्ड बाय द एजंट इज. एजंटला एकूण किती दलाली मिळाली, तर बघा, दीपांजलीकडून 15,000, लीलाबेनकडून 15,000. म्हणजे घेणाऱ्याकडून पण त्याने 15,000 घेतले आणि विकणाऱ्याकडून पण 15,000 घेतले. म्हणजे 15,000 आणि 15,000 किती झाले, ₹30,000. दोघींकडून एकूण पैसे त्याने घेतले. आता बघा, द कॉस्ट ऑफ हाऊस श्रीमती दीपांजली पेड इज ₹. आता दीपांजलीला ते घर कितीला पडलं, तर बघा, घराची किंमत 7.5 लाख रुपये, बरोबर. प्लस तिने अजून एक्स्ट्रा पैसे कुणाला दिले, एजंटला दिले. किती दिले, 15,000 मग तिला ते घर कितीला पडलं बघा, 0 + 0 5 5 + 1 6 7,65,000ला तिला ते घर पडलं. कारण की 7.5 लाख रुपये ते दिले आधी आणि दलालाला 15,000 रुपये दिले. म्हणजे 7,65,000 ते घर पडलं. आता पुढे, द सेलिंग प्राइस ऑफ हाऊस फॉर श्रीमती लीलाबेन. लीलाबेनने तर घर ऍक्च्युली किती रुपयांना विकलं, तर घराची किंमत होती 7,50,000. पण त्याच्यातून 15,000 तिला दलालाला द्यावे लागले. म्हणजे कमी झाले तिचे पैसे. म्हणजे किती झाले, 7,35,000. इथं किती येणार, 7,35,000. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रॅक्टिस सेट सोडवायचा होता. आणि हा प्रॅक्टिस सेट या ठिकाणी मित्रांनो संपलेला आहे. व्यवस्थित वहीत सोडवा. थँक्यू.